पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शिक्षण फक्त पोट भरण्याचं माध्यम नाही, ते एक चांगला माणूस बनण्याचं माध्यम आहे। आणि जीवनात चांगला माणूस बनणं हेच आपल्या आयुष्याचं मुख्य ध्येय असलं पाहिजे। मग आता बाप आणि लेकातलं भांडण मिटलं का? भीमा मला जज बनवलं होतस ना, आणि तू आणि बाळा माझ्या समोर कबूल करताय की बाळा अभ्यास सुद्धा करल आणि बाजा बी वाजवल। मग परत कधी शब्द फिरवायचा नाहीस तू? नाही आहे, बाळा दादा शब्द नाही बदलणार, ते अभ्यास करल। मग ठीक आहे बाळा, अभ्यास बी कर आणि घरात बाजा बी वाजवण्याचा सराव कर। हा जजचा निकाल आहे। पण मला बाजा घरात नाही वाजवायचा आहे गा आई, मला बाजा बाहेर वाजवायचा आणि पैसे कमवायचे। तुम्हा सर्वांची मदत करायची। बरं, आता तुम्ही समजे शाळेत जायची तयारी करा, मी स्वयंपाकाची तयारी करते। बाळा पहिल्यापासून हट्टीपणा करतोय बाजा वाजवण्यासाठी। भीम सुद्धा आता त्याच्यावानीच बोलायला लागलाय। मला वाटलं होतं भीम तरी मला समजून घेईल, पर बाबा एक गोष्ट बोलू? इकडे ये। बोल। बाबा तुम्ही पुरंजन काकांना बोलत होता ना की भीमराव बी तुम्हाला समजून घेत नाही, पण बाबा असं नाही आहे, मी तुम्हाला पूर्णपणे समजतो। पर भांडण करावं लागलं म्हणून केलं, पण याचं वाईट नग वाटून घेऊ। ये बस इथं। मला भांडण नाही करायचंय। मी हे नाही म्हणत की तू बाळाच्या बाबतीत किती बरोबर होता आणि किती चुकीचा, पण हे नक्की सांगू शकतो की जो माणूस आपल्या आयुष्यात भांडण करू शकत नाही, तो आयुष्यात काहीच करू शकत नाही। भांडण खरं आणि खोट्याच्या बाबतीत केलं पाहिजे। भांडण न्याय आणि अन्यायाच्या बाबतीत असलं पाहिजे। भांडण हक्क आणि त्रासच्या बाबतीत असलं पाहिजे। भांडण मजबुरी आणि शोषणच्या बाबतीत असलं पाहिजे। असं होऊ शकतं प्रत्येक भांडणानंतर त्याच्या निर्णयामधून हार किंवा जीत नाही मिळणार, पर फरक नक्कीच पडेल आणि फरक पडणं गरजेचं आहे। भीम, बाबांच्या सगळ्या गोष्टी कळतात का तुला? नाही, पर बाबा म्हणतात ना, येळ आल्यावर समजा गोष्टी समजायला लागतात आणि मदत भी करतात, वय ना बाबा? चला, तुला शाळेत जायला येळ होईल, जा शाळेला जा। जा तयार हो। उद्यापासून मी 1 महिन्याच्या सुट्टीवर जातोय आणि माझ्या गैरहजेरीत तुम्ही उपप्रधानाध्यापकाची जिम्मेदारी सांभाळाल। होय गुरुजी, मी तुम्ही येईपर्यंत या शाळेची आणि मुलांची काळजी घेईन। मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे।
वहिनी, असं एखादंच पोरग असेल आपल्या भीमरावासारखं जे असं मोठ्या मोठ्या गोष्टी करत. आणि गोष्टी बी बघा कशा मोठ्या मोठ्या, जसं कुणी मोठं माणूस बोलतय. हा कोणावर गेलाय? तुमच्या भावावरच गेला असन. म्या कुठं असं मोठ्या मोठ्या गोष्टी करते. होय ना, जसं काही बाबांच्या सगळ्या गोष्टी गोळून पितो. म्या बी असंच विचारलं, भीम बाबांच्या गोष्टी तुला समजतात का? तो म्हणतो कसा की बाबा म्हणतात की येळ आल्यावर समज समजतंय. खरंच आई, वेगळ्याच मातीचा बनलाय त्यो. काय बी असू, पण त्याच्या गोष्टी ऐकून लय बरं वाटतं. लय चांगल्या गोष्टी करतो. लय लोकांच्या मनात आग बी लागते ताई. बाहेर ऐकलं नाही का काय बोलतात ते? पोरांना मोठ्या मोठ्या गोष्टी करायला शिकवले रामजी सकपालनं. जेव्हापासनं त्यांचं बोलणं ऐकलं ना, एकच गोष्ट डोक्यात आहे. आता काय बी झालं तरी चालेल, भीमाला काहीतरी मोठं करून दाखवायचं, म्हणजे कोणी त्याला काय बी बोलू शकणार नाही. झाली का तुमची तयारी? जेवण तयार आहे, घेऊन जा. ऐका, तुम्हा दोघांची कहाणी ऐकून म्या तुम्हाला इथं कामावर ठेवले. 3 दिवसात फक्त 3 ग्राहक आले. एक पंडित बोलला होता की भलं करशील तर भलंच होईल, पण माझं तर काहीच भलं झालं नाही. आता लक्षात ठेवा, आजपासून जर ग्राहक आलं नाहीत ना तर तुमच्या दोघांची सुट्टी. अहो नाही शेठजी, असं नका बोलू. त्या पंडितजींवर जरा विश्वास ठेवा, गिऱ्हाईक नक्की येतील. ठीक आहे, अन जर नाही आले तर तुम्ही दोघं दुसरीकडं काम शोधा. येतंय का लक्षात? कारण म्या उगाचच 2 माणसांना पगार नाही देऊ शकत बाबा. असं वाटतं इथे बी जास्त दिवस नाही टिकू शकणार. काहीतरी दुसरं काम शोधायलाच पाहिजे. अरे बाबांनो, काहीतरी करा की, हसवा की आम्हाला. अरे काय तर करा. या पोरांनी ओढणी का ओढून घेतली? त्यांचा खेळ खेळत आहेत का? माकडा आहेत आमची, सामान विकायला लागल्यात. आठवतं पुरंजन, एकदा आपण बाजारात गेलो होतो. 2 छोटी पोरं खेळ दाखवत होती. लोक त्यांना बघून हसत होते आणि सामान इकलं जात होतं. वय आठवतंय, पण आता तुम्हाला मदारी आणि माकड बनायला नाही सांगत आहे ना? बाप आहे म्या. पोरांसाठी मदारी माकड बनलो तर काय फरक पडतो या? काय हा पण पण रामजी, मला काय बी येत नाही. आता येऊ ना येऊ, पण काय बी करावं लागल. जर म्या नाही कमवलं तर बाळा बाजा वाजवायला जाईल. त्यामुळं मदारी माकड बनावंच लागल. परत तमाशे होण्यापासून वाचतील. ऐक माझं बाबा, तुझ्यासारखा बाप ना मी आज पातूर नाही पाहिलाय आणि पुऱ्या आयुष्यात कधीच नाही पाहणार. प्रत्येक वेळी तू असं काहीतरी बोलतो की मला ते ऐकावंच लागतं. तुझ्या समध्या गोष्टी. आता जर उकेट डोकं घातलंच आहे तर मुसीला काय घाबरायचं? ठीक आहे, सांगा तर काय करायचं. करूया आपण. अरे कधीपासून तुम्ही बोलत बसलात? काम करायचा विचार हाय का नाही? चल पुरंजन. शेठजी, तुमच्याकडे रंग आहेत का? रंग तर आहेत, पण करणार काय? शेठजी, तमाशा करून गिऱ्हाईकांना बोलव. तमाशा? तर पोरांनो, परीक्षेची तयारी पूर्ण झाली का? खूप चांगली गोष्ट आहे. आता एक खास सूचना ऐका. यावेळी इंग्रज सरकारने एक नवीन प्रयोग केलाय. जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेला श्रेणीबद्ध केलंय. प्रत्येक शाळेतून टॉप करणाऱ्या विद्यार्थ्याला आमंत्रित केलं जाईल. रात्री भोज देखील दिलं जाईल. त्याचबरोबर त्याच्या आई वडिलांचा सुद्धा सत्कार केला जाईल. असं ठरलंय तर आपल्या शाळेतील देखील टॉप करणाऱ्या विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकांना तिथं आमंत्रित केलं जाईल. पण यासाठी तुम्हाला एक विशेष परीक्षा द्यावी लागेल.
तुम्हाला त्या परीक्षेत सहभाग घ्यावा लागेल, समजलं? होय गुरुजी. बरं मग सांगा, आपल्या शाळेतून कोण कोण या परीक्षेत टॉप करेल? भीम टॉप करल. हात उचल की भीम. अरे उचल की हात. भीम, तुला या परीक्षेत टॉप नाही करायचंय का? नक्कीच करण गुरुजी. ही तर शिक्षक आणि शाळेच्या इज्जतीची गोष्ट आहे आणि त्यासाठी चांगला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. खूप चांगली गोष्ट सांगितलीस तू. बघा पोरांनो, आपल्याला ही गोष्ट भीम कडून शिकायला पाहिजे. उत्साह असणं चांगली गोष्ट आहे, पण त्या उत्साहाचा उपयोग आपण कुठे करतो ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. आम्ही टॉप करू, आम्ही टॉप करू असं ओरडत बसायचंय की या परीक्षेसाठी नीट अभ्यास करायचा आहे, समजलं? वय समजलं गुरुजी. फक्त भीमच हा विद्यार्थी, महान विद्यार्थी. बाकी आम्ही समजा तर गोष्टच ऐकाय येतो. तुम्ही ना फक्त त्याला शिकवा ना गुरुजी. आणि तू ना तुझ्या बापाच्या दुकानात जाऊन सोनं घास. इथे येऊन डोस का कशाला घासतोस? नाही आनंद, आपल्याला कुणाच्या व्यवसायावर आक्षेप घ्यायचा नाहीये. कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो. मग गुरुजी हा काहून माझ्या भावाला काय बी बोलत राहतो? हो, हे सुद्धा चूक आहे. आपण कुणालाही खालच्या दर्जाचा समजायला नकोय. जो खालच्या दर्जाचा आहे त्याला खालच्या दर्जाचा म्हणणं काय चुकीचं आहे गुरुजी? तो तर खालचा आहेच आणि एक तुम्हीच आहात जे त्याला सारखं सारखं वरती आणायचा प्रयत्न करताय. पर खरं तर हेच आहे की तो कधीच वरती येऊ नाही शकत. हे बघ, आता तू अत्यंत चुकीचं बोलतोय. गुपचूप या वर्गात बस, नाहीतर बाहेर निघून जा. नाही शिकायचं मला तुमच्या वर्गात. मी चाललो इथनं. अरे काय करताय तुम्ही? शेठजी, तुमचं दुकान आणि आमचं पोट भरण्यासाठी हा नवीन उपाय. वय शेठजी. करा 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 करा. अरे काय झालं? रडतोय कशाला? नका विचारू. ताई, माई, अक्का, तुमच्या सगळ्यांचे करा इकडे काय समस्या याची भारी, करा त्याचं समाधान. बघ 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 पुरंजन, तुझं गारणं ऐकण्यासाठी केवढे लोक आलेत बघ. सांग यांना तू का रडतोयस? नशीब झोपलंय. जे लग्नानंतर जागा झालं होतं, एकटं सोडून गेली मला बायको. जेव्हापासून घर सोडून पळून गेली होती. का पळून गेली बायको? सांग सांग माझ्या माकडा. शेठजीच्या दुकानातले लाल साडीची होती तिला इच्छा. मी नाही बोललो. काऊन करायची इच्छा पुरी? देऊन टाकायची असती ना. सांगितली होती तिनं शेठजीच्या दुकानातील साडी आणाया. एवढीशी गोष्ट तुला समजत नाही अडाण्या? शेठजीच्या दुकानातली साडी काय लाल, काय निळी, काय पिवळी. तू भी दिली होतीस का, ज्यामुळे एवढी खुश आहे तुझी बायडी? काही पैका आहेत, कसलं पैसे? काही दागिनं होतं, इकून टाकलं. मी नाही पाहू शकत तुम्हाला चिंतेत, परेशानीत. मला नाही सहन होऊ शकणार. अरे बोल बोल बोल. ती बंद झाली का? का हे ऐकून तुला बायडीची आठवण आली? हा, आठवली मला माझी भीमा. मी बी तिला काहीच नाही देऊ शकलो. रामजी. हा,
पण देणार नक्की. सेठजीच्या दुकानातली साडी देईन तिला कधीतरी. तिच्या तोंडावरचं हसू पाहीन मी कधीतरी. ताई माई अक्का, लाल घ्या, पिवळी घ्या, निळी घ्या, भगवती साडी स्वस्त दरात घ्या. घ्या घ्या घ्या, आता उगा विचार करू नका. हा बघा हा बघा, हा बेस रंग आहे. घ्या घ्या, बायकोला घेऊन जा. भीम ट्यूना पहिला ये, त्यासाठी लय अभ्यास कर. आई बाबाचं नाव मोठं होईल. भाई आणि जेव्हा बाबा खुश होतील तेव्हा मी फिरून फिरून त्यांच्याकडनं बाजा वाजवायची परवानगी घेईन. बाळा दादा, बाजा वाजवण्याशिवाय बी जगात अजून गोष्टी आहेत की. मी भी बाजा वाजवून बाबांचं नाव लय मोठं करीन. खूप नाव मोठं केलंय तू, चारित्र्यहीन बाई. आमच्या समाजाच्या इज्जतीला मातीत घातलंयस. तू एक चरित्रहीन स्त्री आहेस. तुझे दुसऱ्या पुरुषांसोबत संबंध आहे, त्यामुळं तुला तुझं घर आणि हा समाज सोडून जावं लागल. आम्ही तुझ्यासारख्या चरित्रहीन बाईला आमच्या समाजात राहायची परवानगी नाही देऊ शकत. माही कुणासोबत कसले संबंध नाहीत. मी माया पोरांची शपथ खाते. यो आरोप चुकीचा आहे. तुझ्या पापाला लपवण्यासाठी माझ्या पोरांची खोटी शपथ घेऊ नकस. तुझ्या नवऱ्याला संशय आहे की तू त्याला दगा दिलाय. नवरा हा देवाचा मन असतो आणि त्याला फसवणं म्हणजे पाप आहे. आता आणि आजपासून म्या तुझा त्याग करतो. तुझा आणि माझा काय संबंध नाही. असं नका करू. मी कुठे जाऊ? तुमच्या आईनं माझा हाय तरी कोण? हे बघा, आता तुम्ही समदे मायासाठी देवाच्या बी वरचे आहेत असं संशयाच्या आधारावर मला गुन्हेगार नका ठरवू. लागलंच तर तुम्ही माझी परीक्षा घ्या, पण मला असं गुन्हेगार नका ठरवू. आमच्या समाजात स्त्रियांच्या परीक्षेची काही किंमत नाहीये. आमचा समाज पुरुष प्रधान आहे. कुठल्या पुरुषाला वाटत असेल का त्याची बायको त्याची इज्जत धुळीत मिसळते आहे तर ती बाई शिक्षेस पात्र आहे. त्यामुळं आज आता आम्ही तुला आमच्या समाजातून काढून टाकतोय. भीम चल ना. थांब ना दादा. गावकऱ्यांनो, आजपासून या बाई सोबत कोणीही कसल्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत. इतकंच नाही तर पाणी सुद्धा द्यायचं नाही. ही मेली तरी चालल. आज पंचायतचा निर्णय आहे. काय भावांनो? बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. हेच खरं आहे. हे चुकीचं आहे. असा अन्याय नका करू. मी काय बी चुकीचं नाही केलं. हे चुकीचं आहे. या बाईला पोरांपासून दूर ठेवा, खास करून तुझ्या पोरांपासून. वय सरपंच. नाही, हे तुम्ही चुकीचं करताय. कोणाचा पोरगा आहे हे? यो रामजी सकपालचं पोरगा आहे. आता हे सकपालचं पोरग आमच्या पंचायतीत बोलणार, ज्याच्या सावलीनं सुद्धा आम्ही अपवित्र होतो, तो इथं पंचायती करणार. हाकलायला इथून. चल निघ. ए भीम,
चल निघ इथून. पण तुम्ही हे चुकीचं करताय. अरे चुकीचं काय बरोबर काय ते आम्ही बघून घेऊ, पण आधी तू इथून जा बघू. चल जा इथून. निघ इथून. चल निघ. वय चल भीम. निघ इथून. सरपंचजी, यांचं बी काहीतरी करावं लागल. योग्य वेळ आल्यावर याचा बी निर्णय घेऊ. गावकऱ्यांनो, चला पंचायत संपली. संशयाच्या आधारावर मला गुन्हेगार नका ठरव. मी काय नाही केलं, काय नाही केलं. हा न्याय आहे. जा जा. चुकीचं आहे. ओके, जा तू जा. माझं ऐका. जा, निघ इथून. बायकांना असंच केलं पाहिजे. एकदा माझं ऐकून घ्या. माझ्या डोळ्यासमोर यायचं चला नाही. हो, चला. ए, आजपासून ना तो तुझा नवरा आहे आणि ना तू त्याची बायको. चल जाईत ना. चल निघ गावच्या बाहेर. बाबा, पाणी कशाला पाहिजे? पक्ष्यांसाठी. ऐक ही तर लय चांगली गोष्ट आहे. भीम, ज्याची कोणी मदत नाही करत त्या लोकांसाठी नेहमी उभा राहा. दीन दुबळ्यांसाठी उभा राहा. वंचित लोकांसाठी उभा राहा. त्यांच्यासाठी तू काहीतरी करशील तर ते लोक तुला आशीर्वाद देतील आणि त्या आशीर्वादाच्या परिणामानं तुझं स्वतःचं आयुष्यही आदर्श बनल. त्यांच्या संग चुकीचं झालं. मी यांच्या बाजूने आहे. मी यांच्यासाठी काहीतरी करणार.